अरविंद केजरीवालांकडून मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची घोषणा। 2 दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचा देणार राजीनामा। राजीनामा देण्याआधी जनतेशी संवाद साधणार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माहिती। महाराष्ट्रासोबत दिल्लीतल्या निवडणुका घ्या, अरविंद केजरीवाल यांची मागणी। 2 दिवसात आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार। विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवा मुख्यमंत्री ठरवण्यात जाणार असल्याची केजरीवाल यांची माहिती। केजरीवालांना चुकीच्या पद्धतीने अटक केली, अतिशय गलिच्छ राजकारण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष करतायत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। विरोधकांनी मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती। नागपुरात पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट। पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, तर विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान पदाचा प्रस्ताव आल्याचाही नितीन गडकरींकडून दावा। गडकरींकडे कोणी भूमिका मांडली असेल तर त्यात गैर काय, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सवाल। नितीन गडकरींसारख्या नेत्याची देशाला गरज, गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रात जर काँग्रेसचं सरकार आलं तर हिंदूंना त्रास होईल, नितेश राणेंचं वक्तव्य। मराठवाडा दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। कोपरगावमध्ये जुन्या पेन्शन संघटनेच्या अधिवेशनाला उद्धव ठाकरेंची हजेरी। मुख्यमंत्री पदाचं स्वप्न तेव्हाही पाहिलं नव्हतं आणि आताही नाही, शिर्डीत पेन्शनधारकांच्या महाधिवेशनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, राज्याची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येतील, वैजापूरच्या सभेत खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। धनगर समाजाचं पंढरपूरमध्ये 6 दिवसांपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री शिंदेंची आंदोलकांसोबत सह्याद्रीवर बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष। पंढरपूरमध्ये धनगर आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते योगेश धरम यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल। मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊत यांच्यामधील मतभेद मिटवण्यासाठी मराठा मोर्चाचा पुढाकार, अंतरवाली सराटीत आणि बार्शीत जाऊन ज्येष्ठ समन्वयकांनी घेतली दोघांची भेट। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 26 सप्टेंबरला पोहरादेवीला दौरा, मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आणखी 6 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा, आता देशभर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या 61 वर। मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते लासलगाव मतदारसंघातील 694 कोटींच्या रस्त्यांचं उद्घाटन, पिंपळस ते येवला या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 560 तर लासलगाव विंचूर खेडले झुंगे या मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी 134 कोटींचा निधी। बारामतीच्या अखिल भारतीय तांदूळवाडी वेस या गणपती मंडळाकडून अजित पवारांचे बॅनर, बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स, नांदेड शहरातील मुख्य चौकात बॅनर लागल्यानं भुवया उंचावल्या। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल अश्लील आणि अवमानकारक पोस्ट, 2 जण पोलिसांच्या ताब्यात। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल, अटक केलेल्या संशयितानं दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचं पोलीस तपासात समोर। आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून मारहाण, सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून आरोपीवर दबाव, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा आरोप। सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात षडयंत्र, जाधव गोळीबार प्रकरणात बडगुजर परिवाराला अडकवण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाचे दत्ता गायकवाड यांचा महायुतीवर आरोप। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 18 सप्टेंबरला सुनावणी, गेल्या आठवड्यात चीफ जस्टिस नसल्यामुळे आणि इतर केसेसमुळे सुनावणी होऊ शकली नव्हती। नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात महायुतीकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत, भाजपचे नेते रामचंद्र घरत मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार।
रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जाणार. 23 तारखेला मुंबईच्या दिशेनं कूच करणार. सलग 9व्या दिवशी लालबागच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनाला. लालबाग राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू. पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग उद्यापासून बंद, तर मुखदर्शनाची रांगही रात्री 12 पासून बंद. सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव. उद्या सकाळी 11 ते 5 या वेळेत लिलाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.